कर्जत पंचायत समितीत परिवर्तन विकास आघाडीची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असून आघाडीच्या गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे यांची एकमताने निवड करण्यात आली होती। त्यामुळे उद्या होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असून पहिल्या टर्ममध्ये हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे गटनेतेपदी निवड झालेल्या नमिता घारे यांच्याच गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। दरम्यान सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास उपसभापती पद ठाकरे सेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। या पदासाठी सध्या 2 नावे चर्चेत आहेत। मोठे वेणगाव पंचायत समिती गणातून मशाल चिन्हावर निवडून आलेल्या चित्रा जगदीश ठाकरे यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे। विशेष म्हणजे त्यांनी निवडणुकीत आमदार थोरवे यांच्या सुनेचा पराभव करून लक्ष वेधले होते। त्याचबरोबर शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते लहू श्रीखंडे यांच्या पत्नी नमिता लहू श्रीखंडे यांचीही नावे चर्चेत आहेत। उमरोली उक्रूळ पंचायत समिती गणातून त्यांनी भाजप आणि मनसेच्या उमेदवारांना पराभूत करत 5519 मते मिळवून 2749 मतांनी विजय मिळवला होता। त्यामुळे उपसभापती पदासाठी त्यांचाही दावा मजबूत मानला जात आहे। मात्र एकाच पंचायत समिती गणातून सभापती आणि उपसभापती पद देणे शक्य नसल्याने अंतिम क्षणी समीकरणे बदलू शकतात अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे उद्या सभापती व उपसभापती पदावर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागले।